नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय ग्रामीण स्थानिक शासन संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचंय. समाजाचे नियमन करण्यासाठी स्थानिक शासन संस्था महत्वाची भूमिका पार पाडतात. आपण काय पाहिलं होतं की एक समाज आहे, समाजामध्ये बरेचसे लोक राहतात, तर त्या लोकांना एक काहीतरी नियम फॉलो करायचे असतात का तर समाज जीवन व्यवस्थित चालावं यासाठी. ठीक आहे. सो ते लोक एका गावामध्ये राहतात, त्यांना काहीतरी नियम दिले ते फॉलो करतात, त्याच्यामुळे तिथला कारभार व्यवस्थित चालतोय. गाव व्यवस्थित चालले असे, सगळी गावं जर व्यवस्थित चालली तर सगळा तालुका व्यवस्थित चालणार, मग जिल्हा व्यवस्थित चालणार, मग राज्य आणि मग देश. त्याच्यामुळे देशाचा कारभार हा कशावरती डिपेंड आहे? गावाच्या कारभारावरती. ठीक आहे. सो आपल्या देशामध्ये या संस्थांबरोबरच संघ राज्य व राज्य शासन देखील या समाज नियमांमध्येच भाग घेत असतं. स्थानिक शासन संस्थांचे ढोबळमानाने ग्रामीण आणि शहरी संस्था असे दोन भाग पडतात. आता स्थानिक मध्ये काय येणार? ग्रामीण गाव असेल तर ग्रामीण, आणि शहर असेल तर शहरी स्थानिक शासन संस्था. स्थानिक म्हणजे काय? त्या स्थानाची जी काही शासन संस्था आहे तिथे ज्या पद्धतीने कारभार पाहिला जातो त्याला आपण म्हणणार आहोत शासन संस्था. या पाठामध्ये आपण ग्रामीण स्थानिक संस्थाविषयी अभ्यास करणार आहोत. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक संस्थांना किंवा शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज्य व्यवस्था असं म्हटलं जातं. खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर बघा, ग्रामीण शासन संस्थांमध्ये काय काय येतं? सगळ्यात पहिल्यांदा पंचायत, मग पंचायत ग्रामपंचायत, मग पंचायत समिती, मग जिल्हा परिषद येते. हे जर आपण शहरीमध्ये पाहिलं तर आधी येते नगरपंचायत. गावामध्ये ग्रामपंचायत, शहरामध्ये नगरपंचायत, गावामध्ये पंचायत समिती, शहरामध्ये नगर परिषद, गावामध्ये जिल्हा परिषद, तसं शहरामध्ये महानगरपालिका. ठीक आहे. आपल्या देशामध्ये 3 पातळ्यांवरून राज्यकारभार चालतो. संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघ राज्य चालवते. ठीक आहे. जे काही एकदम टॉपला आहे संघ राज्य. संरक्षण असेल, परराष्ट्र व्यवहार असेल, चलन वगैरे हे सगळं संघ राज्याचं काम आहे. हे सगळं संघ राज्य बघतात. दुसऱ्या पातळीवरती आहे ते म्हणजे शासन संस्था. याच्यामध्ये कायदा असेल, सुव्यवस्था असेल, या सगळ्याचा अभ्यास केला जातो किंवा सगळं याच्यामध्ये पाहिलं जातं. आणि हे जे राज्य शासन आहे तर ते प्रत्येक राज्याचं असतं. म्हणजे महाराष्ट्राचं वेगळं आहे, राजस्थानचं वेगळं आहे, गुजरातचं वेगळं आहे. ठीक आहे. संघ राज्य हे पूर्ण देशाचं असतं किंवा सगळ्या राज्यांचं मिळून असतं, आणि राज्य शासन हे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असतं. नेक्स्ट आहे स्थानिक शासन संस्था. याच्यामध्ये गावामधली शासन संस्था आली, याच्यामध्ये शहरामधली शासन संस्था आली. ठीक आहे. आणि गावामध्ये जे काही शासन संस्था आहे त्याला आपण पंचायत राज्य व्यवस्था असं म्हणतो. आता ग्रामपंचायतला आपण सुरुवात करूया. प्रत्येक गावाचा कारभार ही ग्रामपंचायत बघते. ठीक आहे. पंचायत इज लाईक ज्या ठिकाणी लोक एकत्र येऊन विचार विनिमय करून गावाचे प्रश्न सोडवतात त्याला आपण म्हणतो पंचायत, आणि ग्राम म्हणजे गावाची पंचायत. सो ग्रामपंचायत सगळ्या गावाचा कारभार पाहत असते. 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. म्हणजे प्रत्येक गावासाठी वेगळी आहे का? तर नाही. 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर वेगळी असणार. 500च्या आत जर लोकसंख्या असेल तर त्या लोकांचे मिळून एकच ग्रामपंचायत बनते. ओके. आणि जर अशी एकत्र येऊन बनत असेल तर त्याला आपण गट ग्रामपंचायत म्हणणार. आता इथे काय काय कामं होतात ग्रामपंचायतीमध्ये? तर वीज पुरवठा कसा होतोय, दिवाबत्ती प्रॉपरली होते की नाही, पाणी पुरवठा प्रॉपरली होतोय की नाही, जन्म मृत्यूच्या नोंदी ठेवणं असेल, विवाहाच्या नोंदी ठेवणं असेल, ही सगळी कामं ग्रामपंचायतीमध्ये पाहिली जातात. आता ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी आणि अधिकारी कोणते कोणते आहेत? अर्थात ग्रामपंचायतीचा मुख्य कोण असणार आहे? सरपंच. गावाचा मुख्य कोण असतो? सरपंच. सो ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, आणि जे काही सदस्य निवडून येतील त्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड होते आणि दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड होते. ठीक आहे. 2 व्यक्ती निवडतात, सरपंच आणि उपसरपंच. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अधिपत्याखाली होतात. ठीक आहे. सगळं ग्रामपंचायत सरपंचाच्या अधिपत्याखाली चालणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं पूर्ण वर्ग आहे आणि त्याचा मेन लीडर कोण असतो? क्लासचा मॉनिटर. सो क्लासचा मॉनिटर झाला या ठिकाणी सरपंच. गावाचा विकास योजना प्रत्यक्षात राबवणं याची जबाबदारी कोणावरती आहे? सरपंचावरती असते. ठीक आहे. योग्य पद्धतीने कारभार जर नाही केला सरपंचाने तर ग्रामपंचायतीमधले जे इतर सदस्य आहेत तर ते याच्यावरती अविश्वासाचा ठराव पण मांडू शकतात. म्हणजे या कार्यकर्त्यावरती आमचा विश्वास नाहीये, किंवा या सॉरी किंवा या व्यक्तीवरती, या सरपंचावरती आमचा विश्वास नाहीये असं म्हणून ठराव पण मांडू शकतात. सरपंच जर उपस्थित नसेल तर उपसरपंच त्याचं काम बघू शकतो. नेक्स्ट आहे ग्रामसेवक. आता ग्रामपंचायत जी आहे तर ग्रामपंचायतीमधला सचिव कोण असतो? तर सचिव असणार आहे ग्रामसेवक. ठीक आहे. हे कुठे जातंय हे? सचिव कोण असणार आहे? ग्रामसेवक असणार आहे. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, जो मेन आहे जिल्हा परिषदेचा, तर तो करतो. जिल्हा परिषद म्हणजे कुठलं? हे वरचं जे आहे गावामधल्या सगळ्यात वरचा जो
शासन व्यवस्था बघणारा बार आहे, त्याला आपण म्हणतोय जिल्हा परिषद. ठीक आहे. सो ग्रामसेवकाची निवडणूक ते लोक करतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, बेसिकली ग्रामपंचायतीवरती लक्ष ठेवणं, हे कोणाचं काम आहे? ग्रामसेवकाचं काम आहे. नेक्स्ट आहे ग्रामसभा. ग्रामीण भागामध्ये किंवा गावात राहणारे जे काही मतदार असतात त्यांची सभा, त्यांना आपण म्हणतोय ग्रामसभा. आता ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सगळ्यात महत्वाचे संघटन होय. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये, ज्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो, जे की एप्रिल पासून चालू होतं, ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणं तरी गरजेचं असतं. आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचावरती असते. मग सरपंचाला काय करणं अपेक्षित आहे की वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक अडचणी आहेत, ज्या काही सामाजिक घटना आहेत, त्याच्यावरती अभ्यास करणं आणि त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन्स वगैरे फाइंड आउट करणं. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेमध्ये ग्रामपंचायतीने सादर केलेले वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते की जे काही त्यांनी अहवाल प्रेझेंट केलेला आहे ते कसला आहे, कशाचा आहे, काय आहे, याच्यावरती ग्रामसभा जी आहे, ऍक्च्युली सभा, तर ती डिस्कशन करते. ठीक आहे. ग्रामपंचायतीने जे पण वार्षिक बजेट सादर केलं असेल त्याच्यावरती. आणि मग ग्रामसभेच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. आता पंचायत काय करतं, तर विकास योजनांचा ग्रामसभांनी जर मान्यता दिली तर त्या विकास योजना पंचायत राबवणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग होता. तिथे महिलांना अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करता येत होती. पाणी असेल, दारूबंदी, रोजगार, इंधन, एक्सेट्रा. आणि या विषयांबद्दल महिला ज्या आहेत त्या ग्रामसभेमध्ये खूप जास्त काळजीने बोलतात, आस्थेने बोलतात. आणि त्यासाठी ते लोक कुठले आवश्यक बदल घडवून आणू शकतात याचा पण अभ्यास केला जातो. आता नेक्स्ट आहे की बघा इथे कसं सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये लोकांचा किंवा स्त्रियांचा सहभाग कसा आहे. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका तर पार पडल्या, गावात तेवढी धामधूम होती. आता 5 वर्षांनी बघू कसा विकास होतोय, असं एकाचं म्हणणं आहे. मग ग्रामसभा कशाला आहे? आपण सगळ्यांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे, आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत आणि आपलं जे काही सूचना असतील त्या ती मांडल्या पाहिजेत. ग्रामपंचायतीने जर चांगला कारभार केला नाही तर मग काय होईल? तेवढ्याने काय होतं, आपण प्रतिनिधी जे आहेत त्यांना प्रश्न पण विचारला पाहिजे, चौकशी पण केली पाहिजे, कल्पना पण सुचवल्या पाहिजेत. तर हे प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार ग्रामपंचायत आणि निवडणुका किंवा ग्रामपंचायत वरती डिस्कशन करतायत. ठीक आहे. आता ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधने. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक उपाययोजना करत असतं. ठीक आहे, अनेक उपक्रम राबवत असतं. पण मग त्यासाठी पैसा पाहिजे. आणि हा पैसा कुठून येतो? विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. जसं की फॉर एक्झाम्पल आपण गावामध्ये घरपट्टी भरतो, आपण पाणीपट्टी भरतो, आपण जर काय आठवडे बाजार असेल तर त्याचा कर भरतो, यात्रेचा कर भरतो, ट्रॅव्हलिंग टॅक्स ज्याला आपण म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी किंवा राज्य शासनही गावांच्या विकासासाठी अनुदान देत असतं, जिल्हा परिषद अनुदान देत असतं. तर या सगळ्यांकडून ग्रामपंचायतीला पैसा मिळतो या सगळ्या योजना राबवण्यासाठी. ठीक आहे. आता आपण पाहतोय पंचायत समिती. एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो. ठीक आहे. आणि विकास गटाचा जो काही कारभार पाहायचं असतं किंवा कारभार पाहणारी जी काही संस्था असते त्याला आपण म्हणतो पंचायत समिती. ग्रामपंचायत फक्त गावासाठी होती. आता पंचायत समिती ही तालुक्यासाठी आहे, कारण एका तालुक्यामध्ये अनेक गावं असतात. ठीक आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा जो दुवा आहे त्याला आपण म्हणतो पंचायत समिती. गावामध्ये काय आहे? ग्रामपंचायत. ठीक आहे. पहिल्यांदा काय येतं? गाव येतं. गावामध्ये काय आहे? ग्रामपंचायत. खूप सारे गाव एकत्र मिळून काय बनतं? तालुका. तालुक्यामध्ये काय आहे? पंचायत समिती. खूप सारे तालुका एकत्र मिळून काय बनतं? जिल्हा. जिल्ह्यामध्ये काय आहे? जिल्हा परिषद. आता आपण बघतो की पंचायत समितीमध्ये कोणते पदाधिकारी असतात. पंचायत समितीच्या निवडणुका पण दर 5 वर्षांनी होतात. जे काही प्रतिनिधी निवडून येतील त्यापैकी एक सभापती असतो आणि एक उपसभापती असतो. सभापती उपस्थित नसेल, उपसभापती कामकाज पाहणार. पंचायत समितीच्या सभा बोलवणं असेल, सभांचे कामकाज म्हणजे कामकाज करणं असेल, तर हे सगळं काम कोणाचं आहे? सभापतीचं आहे. आता बेसिकली पूर्णाची पंचायत समिती आहे तर ती काय करते? लोकांची कामांमध्ये काय गटारे बनवणं असेल, रस्ते दुरुस्त करणं आहे, रस्ते बनवणं आहे, विहिरी दुरुस्त करणं आहे, हे सगळं लोकांसाठीचं काम येतं. आरोग्य क्षेत्रामध्ये असेल तर रोगप्रतिबंधात्मक लस वगैरे प्रोव्हाइड करणं येतं. पाणी पुरवठ्याशी निगडीत असेल तर सगळ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळलं पाहिजे. स्वच्छतेशी रिलेटेड असेल तर कचऱ्याची स्वच्छता केली पाहिजे, कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे, रस्त्यांची स्वच्छता केली पाहिजे. शेतीशी निगडीत असेल तर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे पिकासंबंधी. शिक्षणमध्ये प्राथमिक शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे किंवा एक पर्टिक्युलर लिमिट पर्यंत सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. नेक्स्ट आहे उद्योग क्षेत्रामध्ये असेल तर जे काही लघु उद्योग, कुटीर उद्योग वगैरे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. लोककल्याणासाठी असेल तर आर्थिक
दुर्बल घटकांना वगैरे आर्थिक मदत करणं, त्यांच्यासाठी नवीन स्कीम्स ओपन करणं असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये केलेला आहे. आता नेक्स्ट आपण पाहतोय ते म्हणजे पंचायत समितीच्या कामांमध्येच आपण कंटिन्यू पाहतोय. विकास गटामध्ये कोणती कामे केली पाहिजेत आणि त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती सादर करत असते. म्हणजे कोणी काय काम केलं पाहिजे हे पंचायत समिती सांगते. प्रत्येक महिलांमध्ये पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला जिल्हा निधीमधून काही रक्कम मिळते आणि विकास गटात करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून पण अनुदान मिळत असते, की हे विकास करायचा आहे, तर यासाठी अनुदान वगैरे पण त्यांना राज्य शासनाकडून मिळत असतं. आता जिल्हा परिषद, ठीक आहे, गावमध्ये ग्रामपंचायत, तालुक्यामध्ये पंचायत समिती, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद. सो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असतं आणि महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषद मात्र 34 आहे, कारण मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे जे काही ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीयेत सध्या, त्याच्यामुळे आपल्याकडे 34च फक्त जिल्हा परिषद आहेत, पण एकूण जिल्हे मात्र किती आहेत, ते 36 आहेत. ठीक आहे. सो मुंबईसाठी वगैरे जिल्हा परिषद नाहीये. आता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण कोण आहेत? जिल्हा परिषदेच्या निवडणूक दर 5 वर्षांनी होतात आणि जे काही निवडून येतील त्यापैकी एक अध्यक्ष असतं आणि एक उपाध्यक्ष असतं. ठीक आहे. अध्यक्ष जर प्रेझेंट नसेल तर उपाध्यक्ष त्याची कामं पाहणार. मग परिषदेचं काम पाहणं, त्याच्या सभा वगैरे ऑर्गनाईज करणं, त्याच्यामध्ये कुठले निर्णय घेणं, हे सगळं काम अध्यक्षाचं असतं. सभांचे कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली चालतं आणि जिल्हा परिषदेचे आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती पण अध्यक्षाचंच लक्ष असतं. जिल्हा परिषदेच्या निधीमधून योग्य तो खर्च करण्यासाठीचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो आणि जर अध्यक्ष ऍबसेंट असेल तर मात्र उपाध्यक्ष ही सगळी कामं बघत असतो. आता जिल्हा परिषदेचा जो काही एकूण कारभार आहे तो कसा चालतो, तर इथे बऱ्याचशा समिती आहेत आणि त्या समिती ह्या सगळा कारभार बघत असतात. फॉर एक्झाम्पल वित्त समिती, तर पैशाशी रिलेटेड, टॅक्स रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर वित्त समिती पाहणार. शेतकरी यांच्या काही समस्या असतील तर कृषी समिती पाहणार. शिक्षणाशी रिगार्डिंग काही असेल तर शिक्षण समिती, आरोग्याशी रिगार्डिंग काही असेल तर आरोग्य समिती मधले लोक पाहणार. ठीक आहे. सो बेसिकली सगळ्यांना सगळं काही ह्याच्यामध्ये वाटून दिलं जातं का तर एका चांगल्या पद्धतीमध्ये हे सगळं व्हावं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे महिला व बालकल्याण समिती आणि महिलांचे आणि बालकांचे प्रश्न याच्यामध्ये विचारात घेतले जातात. नेक्स्ट आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. आता जिल्हा परिषदेचं जे काही कामकाज चाललंय, जसं की आपल्याकडे ऑलरेडी आपण पाहिलं की गावाचं किंवा ग्रामपंचायतीचं जे काही कारभार चाललंय ते पाहण्यासाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद नेमून देतं. सिमिलरली त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचं कामकाज नीट चाललंय की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि त्याची नेमणूक डिरेक्टली राज्य शासन करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे की या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषदेचे कामं पाहायला मिळतात. शिक्षणामध्ये सुधारणा करणं किंवा आरोग्यविषयक सुविधा करणं, पाणी पुरवठा प्रॉपरली करणं, बी बियाणांचा पुरवठा करणं असेल, दिवाबत्तीची सोय करणं आहे, झाडं लावणं असेल, तर या सगळ्या गोष्टी करण्याचं काम कोण करतं? जिल्हा परिषद. एक्झॅक्टली. नेक्स्ट आहे, बाकी तुम्ही रीड करू शकता हे सगळं. इथे आपण बघूया की 1992 मध्ये 73 आणि 74वी संविधान दुरुस्ती केली आणि या दुरुस्तीने ग्रामीण आणि शहरी जे काही स्थानिक शासन संस्था आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानामध्ये स्थान देण्यात आलं. जसे की परिसराचा विकास करणं, त्यासाठी अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या काय म्हणू आपण, त्यांच्या पशी जे काही सगळे विषय आहेत तर त्यांच्या अधिकारामधले विषय वाढवले गेले. त्यांना प्रभावीपणे काम करता यावं म्हणून त्यांना आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक सहाय्य पण केलं जाऊ लागलं. आपण काय पाहिलं की सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्रामपंचायत. त्याचा सरपंच असतो. सरपंच जो की लोक निवडून देतात आणि ग्रामसेवक जो की जिल्हा परिषद निवडून देतं. जिल्हा परिषद आणि कंपॅरेटिव्हली राज्य म्हणजे त्याच्यावरचं जर आपण पाहिलं तर राज्य शासन निवडून देतं. नेक्स्ट पंचायत समिती जी की तालुक्यामध्ये असते. तालुक्यामध्ये सभापती हा लोक निवडतात आणि गटविकास अधिकारी हा जो आहे तर हा शासनाकडून निवडला जातो. जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष असतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून निवडलं जातं. ठीक आहे. सो हे तिन्हीच्या तिन्ही मतदाराद्वारे निवडतात आणि हे राज्य शासन निवडतं. आता निवडणूक कोण लढवू शकतं? सगळ्यात पूर्वी अशी अट होती की ज्या व्यक्तीचे 21 वर्ष वय पूर्ण आहे तेच निवडणुका ज्या आहेत त्या म्हणजे लढवू शकतात आणि 18 वर्ष वय पूर्ण झालं की आपण मतदान करू शकतो. सो ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या तिन्ही पण ठिकाणी जर आपल्याला स्वतःला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. तिचं वय 21 वर्ष पूर्ण असावं आणि त्या व्यक्तीकडे स्वतःचं मतदान कार्ड असावं जेणेकरून तो म्हणजे त्याचं नाव मतदार यादीमध्ये असेल आणि या गोष्टी जर असतील त्याच्याकडे तर तो निवडणूक लढवू शकतो. ठीक आहे.
आता बघा इथे ग्रामीण शासन संस्थेमध्ये ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 7 ते 17 सदस्य असले पाहिजेत. पंचायतमध्ये 15 ते 45 आणि जिल्ह्यामध्ये 50 ते 75. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच असतं, पंचायतमध्ये सभापती उपसभापती असतं, जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतं. जे अधिकारी आहेत जे की सरकार नेमणूक करतं याची राज्य सरकार किंवा राज्य शासन नेमणूक करतं. ग्रामपंचायतीमध्ये आहे ग्रामसेवक, पंचायत समितीमध्ये आहे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदमध्ये आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. हा फ्लोचार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर पूर्ण चॅप्टर तुम्हाला येणार आहे. सो हा फ्लोचार्ट सगळ्यात महत्वाचा आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर काही डाऊट्स असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.